Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल हा टॉपिक बघू आणि त्याच्या रिलेटेडचे हे दोन क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. सो व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल हा टॉपिक शिकण्यासाठी फर्स्ट क्वेश्चन आपण घेतला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. सो एक पॉलिनॉमियल दिला आहे आणि त्याच्यासोबत x = 2 ही व्हॅल्यू दिली आहे. ह्या व्हॅल्यूला जर आपण याच्यामध्ये पुट केलं तर आपल्याला ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळेल. सो स्टार्ट करू आपण फर्स्ट स्टेप पासून. स्टेप नंबर 1 आहे, पुट x = 2 इन इक्वेशन. x = 2 आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं आणि ही व्हॅल्यू जर आपण ह्या पॉलिनॉमियल मध्ये टाकली तर आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, जे पण पॉलिनॉमियल दिलेलं आहे ते लिहून घेऊ. p of x = 2x² - 3x + 5. ज्या ठिकाणी x दिसतंय त्या ठिकाणी डायरेक्टली 2 लिहायचं. सो सगळ्यात आधी आपण ह्या x ला रिप्लेस करू. त्यानंतर 2 x च्या जागी काय येणार, परत 2² - 3 2 + 5. पुढच्या स्टेपमध्ये आपण सॉल्व करू. सो p of 2 = राहणार 2 × 2 चा स्क्वेअर काय होतं 4 मायनस 3 × 2 आन्सर येतो 6 आणि हा +5 इथं आला. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, p of 2 = 2 × 4 येतो 8 मायनस 6 + 5. सो 8 - 6 केलं तर आन्सर येतं 2 प्लस हा 5 आला आणि 2 + 5 होतं 7. सो p of 2 चं आन्सर आलं आपल्याकडे 7 आणि हाच ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आहे. खूप सिंपल प्रॉब्लेम असतात ह्या टाईपचे. आपल्याला फक्त शोधायचं असतं की कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे आणि ती व्हॅल्यू सुद्धा मोस्टली क्वेश्चन मध्ये दिलेलीच असते. आता सेकंड क्वेश्चन बघू. ह्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, इफ p of x = 2x² - x³ + 6 + 2 then find the value of p of 0. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, p of 0 म्हणजेच x च्या जागी काय पुट करणार तुम्ही आता 0. सिंपल. सगळ्यात आधी आपण दिलेलं पॉलिनॉमियल लिहून घेऊ. आपल्याला शोधायचं आहे p of 0. सो x च्या जागी आपण काय टाकलंय 0. सो सेम प्रत्येक x ला 0 ने रिप्लेस करत जायचं. सो इथे येणार 0² - 0³ + 0 + 2. पुढच्या स्टेपमध्ये आपण लिहिणार 2 × 0 चा स्क्वेअर 0 होतं, 0 चा क्यूब सुद्धा 0 असतो, +0 + 2. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, 2 × 0 आन्सर काय येतं 0 आणि हे बाकीचं जे होतं ते तसंच लिहून घेऊ. सो हे सगळे 0 कट झाले कारण त्याची व्हॅल्यू 0च येणार आहे आणि हा इथं 2 उरला. सो आपण इथं लिहू शकतो p of 0 ची व्हॅल्यू आपल्याकडे मिळाली आहे 2 आणि हे आपलं आन्सर आहे. किती सोपं होतं, फक्त आपण x च्या जागी काय पुट केलं 0. सो यालाच म्हणतात व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. सो दिलेल्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे आज आपण या व्हिडिओमधून शिकलो. व्हिडिओ खूप इझी आहे, खूप सोपा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा असे व्हिडिओ शेअर करा.